आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कार्तिक आर्यनवर आरोप आहे की हे सिक्रेटिव्ह आहे. कार्तिक, तुमच्याविषयी लोक म्हणतात की तुम्ही तसं सांगता खूप कमी आणि लपवता जास्त. तुम्हाला ऍक्टर बनायचं होतं. मम्मी पापालाही नाही सांगितलं की ऍक्टर बनायचं. ती माझी लहानपणाची सवय आहे. तर तुम्हाला असं का वाटतंय, की मी आज तुम्हाला सगळे सिक्रेट सांगणार आहे म्हणून? पण कारण की मी सरांचा फॅन आहे, मी तरी तुम्हा सर्वांना सांगणार आहे, की मी लहानपणी का नाही सांगितलं हे. लहानपणी तर सोडा, त्यानंतरही मी का नाही सांगितलं, कारण की मी ग्वालियरचा राहणार आहे आणि तिथून इथे येण्यासाठी मला जर काही कारण सांगायचं असतं, तर ते फक्त अभ्यासाचं असतं. हे जर सांगितलं असतं, की मला ॲक्टर बनायचंय, मुंबईला जायचंय, सगळं सोडून, तर कोणी विश्वासच ठेवला नसता. तर तिथे मी पी-टी, पी-एम-टीच्या परीक्षा द्यायचो. ए-आय तुम्ही सुद्धा या एक्झाम्स दिल्याच असणार. तर ए-आय, ट्रिपल-ई, एम्स या सर्व गोष्टी केल्या मी. फायनली डी-वाय पाटील कॉलेजमध्ये माझी एक एंट्रन्स एक्झाम क्लिअर झाली आणि त्यात मला प्रवेश मिळाला. मी तिथे कधीच कॉलेजला जायचो नाही. मी फक्त ऑडिशन्स द्यायला जायचो. लेफ्ट, राइट, नवी मुंबई टू मुंबई. कार्तिक, पॅरेंट्सला नाही सांगितलं ते तर समजलं. पण हं. मला कळलं आहे ग्वालियरमध्ये तुमची मैत्रीण होती. तिला जेव्हा समजलं की हा इंजिनिअरिंग नाही, तर हं, निमित्त आहे. खरं हं. याला फिल्ममध्ये जायचं आहे. मग तिनेही साथ सोडली. आता ते हो. जेव्हा आई-वडिलांना सांगितलं तेव्हा ते खुश झाले. मैत्रिणीला सांगितलं तर ती खुश नाही झाली. तर तर हो, तसं पण काही बघा झालं मग. डॉक्टरच्या घराण्यात हं. ॲक्टिंगचा किडा कुठून आला? तुम्ही तर तसे व्यवस्थित दिसता. सर व्यवस्थित दिसतो म्हणून विचार केला की हिरो बनूया म्हणून. बघा घरच्यांना वाटायचं की मुलगा इंजिनिअरिंग करत आहे, अभ्यास करत आहे दिवस-रात्र. पण मुलगा तर ऑडिशनवर ऑडिशन, ऑडिशनवर ऑडिशन. आता ते त्यांना माहीत नव्हतं. इनफॅक्ट असं झालं होतं, की एवढे ऑडिशन्स देत होतो मी, तर माझ्या टीचर्सपासून स्टुडंटपर्यंत सर्वांना माहिती होतं, की माझं कॉलेजशी काहीही एक संबंध नाहीये. तर एकदा असं झालं, की वायवा एक्झाम होती माझी आणि मी ती वायवा एक्झाम सोडून ऑडिशन द्यायला गेलो होतो. तर मी ऑडिशन द्यायला गेलो, मग मी दुपारपर्यंत परत आलो, तोपर्यंत वायवा एक्झाम संपली होती. टीचर आपल्या स्टाफ रूममध्ये होती. तर मी जरासा आहे गैरवर्तणुकीला कधी-कधी गो गेटर पण म्हणतात. मग मग मी त्यांच्या स्टाफ रूममध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं, की "मॅडम जर तुम्ही माझी वायवा टेस्ट घेतली तर मी पास होईन." आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आई-वडिलांना पण कळणार नाही, की मी कॉलेज बंक करतोय आणि ऑडिशन्स द्यायला जातोय. तर त्यांनी सांगितलं, की ती जरा स्ट्रिक्ट टीचर होती, तर ती म्हणाली, की "बरं ठीक आहे, मी टेस्ट घेते." हे ऐकून मी खुश झालो. ती म्हणाली, की "तू माझं फक्त नाव सांग, मी तुला पास करेन." तर मग मी फ्लॉप अरे फ्लॉप म्हणतोय मी. मी फेल झालो. मार्क्स नाही दिलेत त्यांनी. पण मुलींची नावं पाठ करण्यामध्ये तुम्ही खूपच पुढे आहात ना? त्याच्यानंतर सर मला सवय पडली, की मुलींची नावं कधी शोधायची विसरायची नाही. जेव्हा तुम्हाला फिल्म मिळाली, हं. साइन केली तुम्ही, तेव्हा तुम्ही त्या मित्रांना ज्यांच्यासोबत राहत होतात, खात-पीत होतात, खेळत होते, टाईम घालवत होते, तुम्ही त्यांना 1 वर्ष नाही सांगितलं, की तुम्ही जाऊन ॲक्टिंग करत आहात? सर ॲक्चुअली त्यांच्यासोबत माझा काय किस्सा झाला होता, की प्यार का पंचनामाच्या आधी माझ्यासोबत असं झालं होतं, की ऑडिशन्स मी दिलेत आणि तिथे मला सांगितलं होतं, की "येस, यू आर सिलेक्टेड फॉर द फिल्म." आणि खूप अडचणीने अशा ऑडिशन्सबद्दल माहिती पडायची आणि खूप अडचणीने हे क्लिअर झालं होतं. आणि त्यानंतर ते क्लिअर झाल्यानंतर मी तर सरळ सगळ्यांना सांगून टाकलं, की मी हिरो बनणार आहे. आणि म्हणजे पूर्ण शहरामध्ये जाहिरातच केली होती मी. पण दुर्दैवाने तो पिक्चर कधी आलाच नाही. मग प्रत्येक माणूस येऊन विचारायला लागला, की "काय हिरो बनलास? काय झालं?" तर माझ्याबरोबर असं एकदा झालंय. तर तेव्हा मी डिसाईड केलं, की जेव्हाही माझी पहिली फिल्म येईल किंवा मी असं काही काम करीन, तर तेव्हा मी कोणाला सांगणार नाही. तर तिथे मी 12 मुलांबरोबर राहायचो. लोखंडवाल्यामध्ये, मुंबईमध्ये. जेव्हा मी प्यार का पंचनामासाठी म्हणजे मी शूट करायला जायचो. तर लोखंडवाल्याच्या तिथे बाजूला कोकिलाबेन, जिथे मी राहत होतो त्याच्या बाजूला हॉस्पिटल होतं कोकिलाबेन.
तर मी सर्वांना असं सांगितलं, की मी तिथे इंटर्नशिप करायला जातो हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये. तर मम्मी-पप्पा डॉक्टर होते म्हणून कन्व्हिनियंट स्टोरी बनली. तर ते बिलीव्ह पण करत होते आणि मला त्यावेळी ऑडिशनला जायचं नव्हतं किंवा कुठे दिसायचं नव्हतं. म्हणून मी फक्त फिल्मसाठी जायचो, शूट करायचो आणि परत घरी यायचो. तर ह्यांना कोणालाच माहीत नव्हतं जवळ-जवळ 1 वर्षापर्यंत. दीड वर्षानंतर जेव्हा ट्रेलर आला, तेव्हा मी त्या दिवशी त्यांना बसवलं रूममध्ये एका आणि ट्रेलर चालवला आणि दाखवलं, की मी इथे ॲक्टर बनायला आलोय. इंटर्नशिप तर इथे नाही करायची. पण जेव्हा रेल्वे स्टेशनला जात होतात, कपडे चेंज करायला, तोंड धुवायला, तेव्हा नाही वाटलं का कोणी बघेल आणि ग्वाल्हेरमध्ये फोन करून सांगेल मम्मींना? तेव्हा कोणी ओळखत नव्हतं सर. तर समोरच मी चेंज करायचो, फेस वॉश यूज करायचो, चेहरा धुवून ऑडिशनला जायचो मुंबईमध्ये आणि लोकल ट्रेन्समध्ये तर खूप फिरलोय कारण की माझं ट्रॅव्हल काय आहे, की मी नवी मुंबईला राहत होतो बेलापूरमध्ये. बेलापूर खारघर ते तिथून 2 तास लांब आहे. बँड्रा, सांता क्रूझ इथेच मोस्टली ऑडिशन्स व्हायचे अंधेरीमध्ये. तर जेव्हा मी तिथून निघायचो, ट्रॅव्हल करायचो आणि लोकल स्टेशनवरती उतरायचो, तर मी एक चेंज कॅरी करायचो, की वॉशरूममध्ये जाऊन चेंज करायचो. मग तिथे जाऊन पुढे ऑफिसमध्ये जायचं, कास्टिंग डायरेक्टरना भेटायचं. फ्रेश दिसलो पाहिजे थोडा आणि हिरो दिसलो पाहिजे. तर बस त्यासाठीच होतं हे सगळं. बट असं कधी वाटलं नाही, की मम्मीला माहिती पडेल, पप्पांना बिकॉज कधी कोणी ओळखायचं नाही मुंबईमध्ये. तर ते मला सिक्रेट ठेवणं खूप सोपं होतं. पण जेव्हा फिल्म मिळाली, हं. तेव्हा मम्मींना सांगितलं की नाही? हो सर, सांगितलं ना. तर तेव्हा मग तर तिला वाटलं बेसिकली मी बी-टेक करतोय. नाही मी करत होतो खरंच. पण तिला हे अजिबात माहीत नव्हतं, की मी ऑडिशन्स देतोय आणि माझा इंटरेस्ट ॲक्टिंगमध्ये आहे म्हणून. तर मी एक दिवस अचानक तिला फोन केला आणि सांगितलं, की "मम्मी मी माझ्या डोळ्यात अश्रू होते जेव्हा मी हे सांगितलं कारण ते पहिल्यांदाच झालं होतं हे माझ्या आयुष्यात. तर मी त्यांना सांगितलं, की "मम्मी मी इथे क्लिअर झालोय आणि फिल्मचा हिरो बनलोय मी एका." आणि खूपच इमोशनल कॉल होता माझा. तर माझी मम्मी घाबरली, की हे काय बोलतोय माझा मुलगा? हा शिकायला गेला होता आणि हे काय बोलतोय? तुम्हाला सांगतो ती एवढी घाबरली होती, की नेक्स्ट डेला तिने मावशीला बोलावून घेतलं. माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये आली. डायरेक्टर समोर येऊन बसली आणि ती माझी ऑडिशन स्टेप बघत होती, ज्यामध्ये मी रोमॅन्टिक लाईन्स बोलत होतो हिरोईनसाठी. तर खूपच वेगळा अनुभव होता हा. माझी मम्मी आणि मावशी दोघी शॉक्ड. पहिल्यांदा आणि मीही शॉक झालो होतो दोघींना बघून असं प्रोडक्शन हाऊसमध्ये. आणि प्रोड्युसर बसले आहेत, लव्ह सर, कुमार मंगतजी होते. तर आम्ही सगळे एका रूममध्ये बसलो होतो आणि ते त्यांना सांगत होते, की "चांगलं ऑफिस आहे. काही चुकीचं नाही होणार तुमच्या मुलासोबत." परंतु एवढे धक्के नाही खावे लागले, जेवढे बाकीच्या लोकांना खावे लागतात. कारण जेव्हा स्टुडंट होता, तेव्हाच तुम्हाला फिल्म मिळाली. मग फिल्म चाललीही, मग त्याचा सिक्वेलही मिळाला. मग नंतर जेव्हा सोनू की टीटी बनली, तेव्हा त्याच्यानंतर पण सोनू के टिटू की स्वीटी सर. फर्स्ट फिल्मचा माझा एक असा स्ट्रगल होता, की 2-3 वर्ष तर मला लागलेच होते. जेव्हा मी म्हणजे कॉलेजपासून हे सर्व ऑडिशन्स मी Facebookवर शोधायचो. तेव्हा मी कोणाला ओळखायचो नाही, कारण त्या काळी ऑडिशन्स Facebookवरती कास्टिंग डायरेक्टर्स वगैरे टाकायचे. तर त्यामध्ये मी सर्च करायचो ॲक्टर्स रिक्वायर्ड म्हणून किंवा मग ऑडिशन्स. तर त्यावर एखाद्या ग्रुप सर्चमध्ये यायचं मुंबई ऑडिशन्स. तिथे मी पोहोचायचो डायरेक्टली. ते जेव्हा ऑडिशन होत होते, करत होतो. पण मग कधीही एक करेक्ट फिल्मचं ऑडिशन नव्हतं मिळत मला किंवा मग करेक्ट प्रोजेक्ट म्हणजे कधी असं क्रॅक नाही झालं. 2-2.5 वर्ष त्यातच गेले. ते करता-करता आणि मग प्यार का पंचनामाचं ऑडिशन एक Facebookच्या पेजवर मला मिळालं होतं, की वी आर लुकिंग फॉर 6 पीपल नवीन लोकांना लॉन्च करायचं होतं त्यांना एंड वन गाय इस धिस त्याचे स्पेसिफिकेशन्स जरा लिहिले होते. तर माझे फोटो माझ्याकडे पोर्टफोलिओ नव्हता, तर मी माझ्या काही मित्रांच्या सोबत जे फोटो काढले होते, ते क्रॉप करून, तर त्या फोटोमध्ये ज्यामध्ये माझ्या मित्राचा हात आहे, इथे कोणाचे केस आहेत, तर अशा प्रकारचे फोटोज मी त्या ऑफिसमध्ये पाठवले होते, त्या मेल आयडीवर आणि त्यांनी त्या फोटोवर त्यावर मी लिहिलं होतं, आय एम द गाय हू इज लुकिंग फॉर तर तर थोडा ओव्हर कॉन्फिडंट झालो होतो. पण ते काम आलं मला आणि त्यांनी मला बोलावलं. तर ते ऑडिशन माझं झालं. मग माझं ऑडिशन चाललं जवळ-जवळ 6 महिने. अ, आणि फायनली प्यार का पंचनामा हॅपन्ड. पण प्यार का पंचनामा नंतरही माझं नाव लोकांना माहीत नव्हतं. मला नेहमी ते लंबे डायलॉग बोलणारा तो मुलगा किंवा
एका श्वासामध्ये जो बोलतो तो, तर मग शंकर महादेवन टाइप, तर ते ब्रेथलेस, तर ह्या सगळ्या गोष्टी बोलायचे माझ्यासाठी. पण कार्तिक आर्यन नाव हे कोणालाच माहीत नाही. पंचनामा 2 पण आली. त्यामध्ये पण मी आकाशवाणी, कांची फिल्म्स केल्या, जेही चालली नाही. पण तरीही पंचनामा 2 मध्ये तो मोनोलॉग बॉय आहे, ते सुरूच होतं. सोनू के टीटू की स्वीटी जेव्हा आली, ती ॲक्चुअली 7-8 वर्षानंतर आली पहिल्यांदा. तर त्या फिल्मनी मला घराघरामध्ये पोहोचवलं. त्या फिल्मनंतर लोकं म्हणायला लागली, "अरे, कार्तिक आर्यन." हो, तुमचं नाव तर झालंच. थँक यू. त्यात तुमचं नाव तर आलं, पण लोकांना फिल्मचं नावच नाही समजलं. सोनू की टीटू की टीटी की स्वीटी. सोनू के टिट्टू की स्वीटी. ते आता मी आता जसं मी तुम्हाला एक लाईन देतो. हो सर. तुम्ही जसं म्हणू शकता ना, की सोनू की टीनू की टी टू टर्मिनल सर. टी2 की स्वीटी. हो, सोनू के टीटू की स्वीटी. हो. आता मी तुम्हाला एक लाईन देतो. पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची ऊंट की. पीठ काय? पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची ऊंट की. अरे बापरे! पीठ ऊंची ऊठ की या ऊठ ऊंची पीठ की? सर सेकंड लाईन काय होती? पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची अच्छा. ऊंट की. पीठ ऊंची ऊठ की या पूछ ऊंची ऊठ की. हो, हे करेक्ट आहे. हां, याला लवकर लवकर बोलायचं. पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची ऊंट की. पीठ ऊंची ऊंट की या पूंछ ऊंची ऊंट की. असं. सोनू के टीटू की स्वीटी, सोनू के टीटू की स्वीटी, सोनू के टीटू की स्वीटी, सोनू के टीटू की स्वीटी. सर तुम्ही तुमची पीठ ठेवा, मी माझा टीटू ठेवतो. बरं, जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? ॲक्चुअली माझा कोणताही प्रश्न नाहीये. एक रिक्वेस्ट आहे. जसं की तुमच्या मोनोलॉगची प्रशंसा मगासपासून होत आहे. तर माझी इच्छा आहे की तुमचा तो मोनोलॉग तुम्ही एकदा आमच्या सगळ्यांसाठी म्हणून दाखवा. प्लीज. मी ट्राय करतो खूप वेळा. प्रॉब्लम प्रॉब्लम ये है कि वो लड़की है और क्या प्रॉब्लम है प्रॉब्लम ये है कि मैं चाहता हूँ मेरी लाइफ में कोई प्रॉब्लम ना हो लेकिन अगर मेरी लाइफ में कोई प्रॉब्लम ना हो तो ये उसकी लाइफ की सबसे बड़ी प्रॉब्लम है एंड बुलशिट चीज बड़ी यार उसे तो सेलिब्रेट करना चाहिए बिकॉज इजंट दिस एग्जैक्टली व्हाट शी वांट्स सीरियसली यार आजकल तो जब वो मुंह खोलती है मन करता है मुंह में कुछ ठूस दूं ट्रस्ट मी 6 महीने में आई हैड इट ऑल सब देख लिया मैंने अबे कौन सा प्यार कैसी रिलेशनशिप काय की दुनिया रिलेशनशिप का मतलब होता है नाइन टू योर ओन हैप्पीनेस उसके बाद ऑल यू गॉट टू वरी अबाउट इज उसकी खुशियां उसका बर्थडे उसके कुत्ते का बर्थडे जो कभी तुम्हारा भी नहीं होता मैं बता रहा हूँ लड़कियों को कोई खुश नहीं रख सकता हैप्पी इज अ मिथ